नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारे विश्वासपूर्ण न्यूज चॅनेल YZ इंडिया टीव्ही। आणि आता पाहूयात आत्ताची महत्त्वाची बातमी। कराड येथील हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं यावर्षी शिवजयंती उत्सव दिनांक 28 ते 30 एप्रिलच्या दरम्यान साजरा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, राहुल यादव यांच्यासह विविध कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। 2025 ची शिवजयंती ज्याप्रमाणे गेले 55 वर्ष शिवजयंती होती त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणावर शिवजयंती ह्या वर्षी होणार। या वर्षी 28, 29, 30 या दिवशी शिवजयंती होणार आहे। कारण आपण कराडकरांची शिवजयंती 3 दिवसाची असती, ही गेल्या 15 वर्षापासून आपण ती करीत आहोत। दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी 28 तारखेला चावडी चौकामध्ये जे मेन आपलं ठिकाण आहे हिंदू एकतेचा 55 वर्ष ज्या ठिकाणी मंडप असतो त्या ठिकाणी ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून संपूर्ण कराड शहर, कराड तालुका, सातारा जिल्हा या ठिकाणी प्रतिष्ठापना प्रत्येक मंडळाच्या प्रत्येक गावामध्ये प्रतिष्ठापना होतील। त्या दिवशी संध्याकाळी काही गावामध्ये मलकापूर असेल, आणखी काही गाव असतील, या ठिकाणी त्या ठिकाणी मिरवणूक असतात शिवजयंतीच्या, त्याही प्रत्येक गावात होणार। दुसऱ्या दिवशी 30 तारखेला कराडमध्ये संध्याकाळी 5 वाजता दरबार मिरवणुकीला सुरुवात होईल। दरबार मिरवणूक ही नेहमीच्या पद्धतीनंच आणि दामडौलात चांगल्या पद्धतीनं होणार आहे। एकता आंदोलन कराड शहरच्या वतीनं यावर्षीची परंपरेनं जी वैशाख शुद्ध द्वितीयाला शिवजयंती असती त्याची मेन मिरवणूक आपली 30 तारखेला असणार आहे। बुधवारी सायंकाळी 5 वाजता पांढरीचा मारुती इथून कराड शहर इथून या मिरवणुकीला भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। तसेच हिंदू एकता आंदोलनच्या वतीने यावर्षी 4 प्रमुख पुरस्काराची आपण सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये हिंदू धर्म योद्धा, हिंदू धर्म प्रचारक, हिंदू धर्म संघटक व हिंदू धर्म रणरागिणी असं 4 पुरस्कार यावर्षी पासून आपण देणार आहोत। त्याची शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह असं त्याचं असणार आहे। तसेच हिंदू एकता संघटनेला 55 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल आपण 155 ध्वज उभारण्याचा मानस माननीय विक्रमदादा पावसकरांनी केलेला आहे। यामध्ये 40 पेक्षा जास्त ध्वज आता उभारले गेलेले आहेत। शिवजयंतीपर्यंत 155 ध्वज विविध गावांमध्ये उभारण्याचा आपण मानस केलेला आहे। तसेच या वर्षीपासून आपण जी कराड शहरातली शिवजयंतीची जी आपण वर्गणी मागतो ते आपण जे व्यापाऱ्यांकडे मागणार नाही। ज्याला काही कुणाला इच्छुक वर्गणी द्यायची असेल तर त्यांनी आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा किंवा आपलं जे सोमवार पेठेत ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी जमा करावी अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या होणाऱ्या या मोठ्या शिवजयंतीला आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही होती आत्ताची महत्त्वाची बातमी। आमच्या नवनवीन बातम्यांसाठी आत्ताच आपल्या YZ इंडिया टीव्ही या न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह। नमस्कार।